नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एक अर्जंट बातमी हाताशी आली आणि म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवते आहे. ही बातमी जी आहे ती एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलने नव्हे, युट्यूब चॅनेलने दिलेली आहे. आणि त्याची जी विश्वासार्हता आहे त्याच्याबद्दल मला काहीही कल्पना नाही. परंतु ही बातमी त्यांनी दिली, त्याच्या आजूबाजूचे धागेदोरे जुळताना दिसत आहेत. आणि म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या पुढे आणते आहे. अतिशय छोटा व्हिडिओ आहे आणि तुम्ही बघाल अशी आशा आहे. कमर चिमा, डॉक्टर कमर चिमा हे स्वतःचा एक युट्यूब चॅनल चालवतात. आजकाल परिस्थिती अशी आहे की भारताबद्दलची जर का काही बातमी बघायची असेल तर ती पाकिस्तानी चॅनेलमध्ये बघावी लागते, कारण ते सर्वात जास्त माहिती देतात. खास करून भारत अमेरिका संबंध असतील, भारत तालिबान संबंध असतील, भारत चीन संबंध असतील, या संदर्भातल्या अतिशय खोचक बातम्या ज्या आहेत त्या पाकिस्तानी चॅनेलवर बघायला मिळतात. त्यामुळे असंच मी बघत असताना कमर चिमांची ही हेडलाईन बघून मी चक्रावले. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की निखिल गुप्तांना रिलीज करण्यात आलेलं आहे. तुम्हाला थोडीशी विस्मरणात कदाचित गेलं असेल तर सांगते की गुरपतवंत सिंग पन्नू हा जो खलिस्तानी दहशतवादी अमेरिकेमध्ये बिळात लपून बसलेला आहे आणि अधूनमधून आपल्याला धमक्या देत असतो. अगदी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा तो जीविताची धमकी देत असतो. अशा ह्या गुरपतवंत सिंग पन्नूचा म्हणे खून करण्याचं षडयंत्र भारताने रचलेलं होतं. त्याच्यामध्ये भारताची गुप्तचर संघटना रॉ सुद्धा सामील होती. या रॉचे ज्यांच्याशी संबंध होते असे निखिल गुप्ता हे एक आपण दलाल म्हणू, मध्यस्थ म्हणू, जे शस्त्रास्त्रांची दलाली करायचे असं अमेरिकन आणि कॅनेडियन सूत्रांनी त्यांच्यावरती आरोप केले होते. तर या निखिल गुप्तांनी काही लोकांना सुपारी देऊन गुरपतवंत सिंग पन्नू यांचा मामला 30 जून 2023च्या आत खतम करण्याची ऑर्डर दिलेली होती, असं या अमेरिकन सूत्रांचं म्हणणं आहे. निखिल गुप्ता यांच्या सोबतच दुसरे आपले एक जे रॉचे एम्प्लॉई आहेत असं अमेरिकेचं म्हणणं होतं, त्यांना देखील त्याच्यामध्ये गोवण्यात आलं. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये अखेर अ, खुद्द अमित शहा, निज्जर प्रकरण, अमित शहा आणि यांची नावं, दोवल यांची नावं सुद्धा त्याच्यामध्ये गोवली गेलेली आपण बघितली. ह्याच्यामधलं सत्य बाहेर आलेलं होतं ते एवढंच की हा जो निखिल गुप्ता आहे तो मुळात अमेरिकेसाठी सुद्धा काम करत होता. आणि मग असा जो कोणी डबल एजंट, म्हणजे तो नार्कोटिक्स म्हणजे अंमली द्रव्य, ड्रग्ज, त्याच्यामध्ये डिलिंग करणारा माणूस होता आणि हा यांचाच एजंट. आणि त्यांनी जे काय केलं त्याचं बालंट भारतावरती आणायचं, असा हा सगळा मामला होता. आणि त्याच्यामध्ये अमेरिका असेल किंवा कॅनडा असेल, त्यांनी इतक्या वरिष्ठ पातळीवरच्या लोकांची नावं घेतली म्हणून आपण सगळे सुन्न होतो. अर्थात त्या सर्वाचा आपण निषेध केलेला होता. तर हे निखिल गुप्ता हे जे महाराज आहेत त्यांना झेकोस्लोवाकियामध्ये अटक केली गेली. झेकोस्लोवाकिया सरकारने त्यांना ताब्यात घेतलं. तिथे त्यांच्यावरती काही खटले भरले गेले आणि मग नंतर त्यांना अमेरिकेमध्ये त्यांची हद्दपारी करण्यात आली. खरं म्हणजे त्यांनी निखिल गुप्तांना भारताच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी अमेरिकेच्या ताब्यात दिलं. आणि त्यानंतर मग निखिल गुप्ता यांना कोर्टात सादर केलं गेलं आणि बरेच काही त्यांच्यावरती आरोप केले गेले. पण हा सगळा इतिहास मी याच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ मधून सांगितलेला आहे. हे जे प्रकरण होतं हे न्यायप्रविष्ट होतं, त्याच्यामुळे अनेक जणांनी अ, अतिशय त्रोटक स्वरूपामध्ये कडक टीका तर केली. परंतु न्यायप्रविष्ट प्रकरण असतं तेव्हा पुढे पुढे काय घडामोडी घडतात याच्याकडे सर्वांचं लक्ष असतं. जून 2023 पासूनच म्हणजे एकंदरीतच कॅनडा आणि अमेरिका हे दोघेही जण त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल G20च्या बैठकीसाठी भारतामध्ये आलेले होते. आणि तेव्हापासून हा प्रश्न त्यांनी
भारत सरकार समोर मांडलेला आहे आणि तुमचे अधिकारी असे वागतात. त्यांनी अगदी सांगून दिलेलं होतं की आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून. काय पुरावे आहेत हे आजपर्यंत कोणी बघितलेले नाही. तर डॉक्टर कमर चिमा ह्या पाकिस्तानी युट्यूब चॅनेलनी अशी बातमी दिलेली आहे की आता निखिल गुप्ता ह्यांची बिनशर्त सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यांना भारतामध्ये पाठवण्यात येत आहे. ही खूप मोठी बातमी आहे आणि ही जी घटना आहे ती डॉक्टर जयशंकर यांच्या वॉशिंग्टन डीसीच्या ट्रिप नंतर झालेली दिसते. जयशंकर यांनी त्या ट्रिपमध्ये अनेकांची भेट घेतली असं म्हणतात. म्हणजे बायडेन प्रशासनातली काही वरिष्ठ मंडळी आणि येऊ घातलेल्या ट्रम्प प्रशासनातली काही मंडळी यांची भेट त्यांनी घेतली आणि एकंदरीतच थोडीफार काही वार्ता झाली असेल असं गृहीत धरलं गेलेलं होतं. कुठूनही त्याच्या बाबत वाच्यता झालेली आपण बघितलेली नव्हती. पण जयशंकर हे जेक सलिवानना भेटले आणि त्याच्याबद्दल सुद्धा मी एक तो व्हिडिओ केलेला होता. तुम्हाला आठवत असेल की जयशंकर यांनी जाऊन नेमकं काय केलं आणि कसे फासे पलटवलेले होते ते. तर ही दुसरी बातमी आता आलेली दिसते की जयशंकर यांनी या भेटीमध्ये अखेर अ, निखिल गुप्ता यांची बिनशर्त सुटका करून घेतल्याचं आपल्याला जे वृत्त आहे ते कमरचिमा देत आहे. मी ह्याच्यावरती विशेष फारसा विश्वास आत्ताही ठेवत नाहीये. पण इतर जे त्याच्यामधल्या ज्या घडामोडी आहेत ह्या घडामोडी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या ज्या घडामोडी आहेत त्या सगळी हाताची आणि पायाची सगळी जी काही बोटं असतील ती सगळी चीनकडे दिशा दाखवत आहेत. आणि चीनच्या एकंदरीतच पार्श्वभूमीवरती काय घटना घडतायत हे आपल्यापासून लपून राहिलेलं नाहीये. चीननी पुन्हा एकदा त्या आपल्या हद्दीवरती जवळजवळ काही वसाहती बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपल्या परराष्ट्र खात्याच्या स्पोक्स पर्सननीच अधिवक्ता ज्याला आपण म्हणू त्यांनीच ही बातमी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेली आहे. तेव्हा चीनच्या सोबतचे भारताचे जे संबंध जे गेल्या वेळी सुद्धा जेव्हा हा समेट झाला आणि त्यावेळेला चीननी मान्य केलेलं होतं की दोन्ही फौजा मागे जातील म्हणून तेव्हा सुद्धा आपण हेच म्हटलेलं होतं की हा जो काही युद्धबंदीचा करार आहे तो करार कितपत टिकेल ह्याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात शंका होती. मला वाटतं मी माझ्या फेसबुकवरती लिहिलं सुद्धा होतं काही दिवसांपूर्वी की कदाचित या एप्रिल पासून पुन्हा एकदा धुमश्चक्रीला सुरुवात होऊ शकते. परंतु ती चिन्ह आता दिसायला लागली आणि त्या चिन्हाची जर का पताका स्थानं कुठे जर का बघायची असतील तर मग ती ही जी बातमी निखिल गुप्ता यांची दिलेली आहे ती कदाचित खरी असू शकते. ती खरी कदाचित नसेल सुद्धा. पण जयशंकर यांनी असं काहीतरी केलेलं आहे असं काहीतरी की कदाचित निखिल गुप्तांची सुटकाही होणार नाही. परंतु असं काहीतरी वॉशिंग्टन डीसीच्या भेटीमध्ये ठरलेलं आहे की जे भारत अमेरिका संबंध जे आहे ते एका दिशेने एक दिलानी काहीतरी साध्य करू बघतायत असं लक्षात येतं. तुम्ही म्हणाल की ही जी कमरचिमांची बातमी आहे त्याच्याबद्दल इतकं बोलण्याची काय गरज आहे. तर तुम्ही बघाल की 21 ऑक्टोबर म्हणजे जेव्हा अमेरिकेची निवडणूक सुद्धा झालेली नव्हती त्यावेळेला रेडिफ.कॉम यांनी एक मुलाखत प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या मुलाखतीचे मध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की एखाद्या दिवशी गुप्तपणे निखिल गुप्ता यांना भारतात त्यांची रवानगी होईल आणि या सगळ्या प्रकरणावरती कायमचा पडदा टाकला जाईल. 21 ऑक्टोबर रोजी ही जी मुलाखत रेडिफने छापली ती 2 भागात छापलेली आहे आणि ती तुम्ही बघू शकता त्यांच्या वेबसाईटवरती. मी पण माझ्याकडे त्याच्या लिंक्स देण्याचा प्रयत्न करते. तर ही मुलाखत जी आहे ह्या ज्या लेखिका म्हणजे ज्यांची मुलाखत घेतली त्यांना ह्याची कुणकुण होती का किंवा निदान मीडियामध्ये तर कुठेही नव्हती. तेव्हा हे दोन मुद्दे जे आहेत हे दोन बिंदू एकमेकांशी जुळतात. इतकाच योगायोग म्हणा किंवा कसंही हा तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया निखिल गुप्ता जर का भारतात येणार असतील तर ते सुचिन्ह आहे असं मी समजते. परंतु या सुचिन्ह बरोबर
जे काही वादळ येऊ घातलेलं आहे त्याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ करते. भारत, अमेरिका, चीन पुन्हा एकदा एका ट्रायंगल मध्ये येऊन फसलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम होऊ द्या. नमस्कार.